म्हातारा झालेला बाप रोज संध्याकाळी पार्कमध्ये जात होता. सुरुवातीला सगळ्यांनाच ते साधं वाटलं, पण एक दिवस सुनेच्या नजरेत काहीतरी आलं. ती घाईघाईने नवऱ्याला म्हणाली, तुमचा बाप एका तरुण मुलीला रोज भेटतोय आणि ते फक्त बोलत नाहीत, त्यांच्यात काहीतरी आहे असे लोक म्हणतात. हे ऐकून मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने दुसऱ्याच दिवशी गुपचूप पार्क गाठलं आणि जे पाहिलं त्याने त्याचा संशय खात्रीत बदलला. रागाच्या भरात त्यानं स्वतःच्या बापाला घराबाहेर काढलं. पण खरी गोष्ट इथेच संपली नाही. काही दिवसांनी पुन्हा तोच प्रसंग घडला. तोच पार्क, तोच बाप आणि तीच मुलगी. यावेळेस तो मुलगा सगळं संपवायला निघाला होता, पण त्याच वेळी त्याच्या कानावर काही शब्द पडले, ज्याने त्याला धक्काच बसला आणि त्या एका क्षणात त्याच्या आयुष्याचं सत्य पूर्णपणे बदलून गेलं. कारण त्याचा बाप तर, चला जाणून घेऊया ही पूर्ण स्टोरी. एका छोट्याशा गावात रोज सकाळी एक माणूस शांतपणे चालत जायचा. हातात फाटकी पिशवी, अंगावर घासून घासून पातळ झालेला शर्ट, पायात चपलासुद्धा पूर्ण नसलेल्या, पण चेहऱ्यावर एक विचित्र समाधान. त्या माणसाचं नाव होतं गणेश. गणेशकडे स्वतःचं असं काहीच नव्हतं, ना शेती, ना पक्कं घर, ना बँकेत पैसे, पण तरीही तो श्रीमंत होता. कारण त्याच्याकडे होतं त्याचं कुटुंब, बायको सरिता, मुलगा रोहित आणि मुलगी पूजा. हे तिघं म्हणजे त्याचा श्वास, त्याचं आयुष्य, त्याचं स्वप्न होतं. घराची अवस्था खूपच बिकट होती. मातीचं घर, छपराला तिघळं, पावसाळ्यात घरात पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात घर भट्टीसारखं तापायचं. पण त्या घरात प्रेम भरलेलं होतं. गरीब असलं तरीही माणुसकीनं श्रीमंत असं ते घर होतं. गणेश रोज सकाळी उठायचा, घरात काही खायला आहे की नाही हे बघायचा. कधी काही नसायचं, पण तरीही तो काहीही न बोलता बाहेर पडायचा. त्याला माहिती होतं, जर आज काम मिळालं नाही तर आज माझी मुलं उपाशी राहतील. तो दिवसभर मोलमजुरी करायचा. कधी बांधकामावर विटा उचलायचा, कधी शेतात रापायचा, कधी कुणाच्या दुकानात माल उतरवायचा. शरीर थकून जायचं, हाताला फोडायचे, पण मन मात्र कधी थकत नव्हतं त्याचं. कारण त्याच्या डोळ्यांसमोर नेहमी एकच चित्र असायचं, त्याची मुलं खूप शिकलेली, मोठी झालेली, सुखात जगणारी. बायको सरितासुद्धा कमी नव्हती. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या घरची धुणी भांडी करायची. तिचे हात कायम पाण्यात असायचे, बोटं सुरकुतलेली. कधी साबणामुळे जखमा व्हायच्या, पण तिनंही कधी नवऱ्याकडे याची तक्रार केली नाही. ती नेहमी म्हणायची, आपण कितीही कष्ट करू, पण आपल्या मुलांना शिकवायचं, त्यांना आपल्यासारखं आयुष्य जगू द्यायचं नाही. दोघंही दिवस रात्र एकच स्वप्न पाहत होते की आपली मुलं मोठी व्हावी, परिस्थिती बदलावी. रोहित लहानपणापासूनच हुशार होता. शाळेत पहिला यायचा. त्याला अभ्यासाची आवड होती, पण घरची परिस्थिती त्याला सगळं समजत होतं, म्हणून तो कधीच काही मागत नव्हता. एकदा शाळेत सगळ्या मुलांनी नवीन बॅग आणली होती. रोहितची बॅग मात्र जुनी आणि फाटलेलीच होती. मित्रांनी त्याला चिडवलं. तो घरी आला आणि शांत बसला. गणेशने विचारलं की काय झालं बेटा? रोहित हसत म्हणाला की काही नाही बाबा. पण बापाला कसं कळणार नाही? त्यानं दुसऱ्याच दिवशी दिवसभर जास्त काम केलं. संध्याकाळी थकलेला असतानाही देखील बाजारात गेला आणि रोहितसाठी एक नवीन बॅग घेऊन आला. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, तुम्ही काय एवढं करता? गणेश हसला आणि म्हणाला, तू फक्त अभ्यास कर, बाकी सगळं मी बघतो. त्या एका वाक्यात त्याचं संपूर्ण आयुष्य होतं. पूजा देखील खूप समजूतदार होती. आईसोबत घरकाम करायची, पाणी भरायची, छोट्या छोट्या गोष्टीत मदत करायची. तिनंही कधी बाहुली मागितली नाही, कधी नवीन कपडे मागितले नाहीत. दिवाळी आली की गावात सगळीकडे आनंद असायचा. नवीन कपडे, फटाके, गोडधोड. पण गणेशच्या घरात मात्र साधं जेवणही कठीण असायचं. पण तरीही गणेश त्याच्या मुलांसाठी काहीतरी करायचाच. स्वतः फाटके कपडे घालून तो रोहित आणि पूजासाठी नवीन कपडे आणायचा. सरिता म्हणायची, तुम्ही स्वतःसाठी तरी नवीन कपडे घ्या ना. तो हसायचा आणि म्हणायचा की माझं काय, मला काही फरक पडत नाही. माझी मुलं आनंदात असली की मी खुश. रात्री जेवताना एक वेगळीच गोष्ट घडायची. घरात जेवण कमी असायचं. गणेश स्वतः कमी खायचा आणि मुलांच्या ताटात जास्त वाढायचा. बाबा, तुम्ही खा ना, रोहित म्हणायचा.
अरे मला भूकच नाही, तो खोटं बोलायचा. पण सरिता सगळं समजायची. तिच्या डोळ्यात पाणी यायचं. असं करत करत वर्ष निघून गेली. हळूहळू परिस्थिती थोडी सुधारायला लागली. कामं जास्त मिळायला लागलं. घरात थोडे जास्त पैसे यायला लागलेत. पूजा मोठी झाली. आता तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला. गणेशसाठी हा सगळ्यात कठीण टप्पा होता. कारण मुलीचं लग्न म्हणजे मोठा खर्च. त्यानं कर्ज घेतलं, जास्त काम केलं, रात्री उशिरापर्यंत काम केलं आणि शेवटी त्यानं पूजाचं लग्न एका चांगल्या घरात लावून दिलं. लग्नाच्या दिवशी तो हसत होता, पण त्याच्या मनात एक वेगळंच दुःख होतं की माझी मुलगी आता दुसऱ्यांच्या घरी जाणार. पण जेव्हा त्यानं पूजाला तिकडे आनंदात पाहिलं त्यावेळी त्याने सगळं विसरलं. आता त्याचं सगळं लक्ष फक्त रोहितवरच होतं. रोहितनं 10वी-12वी उत्तम मार्कांनी पास केली. गावात सगळे त्याचं कौतुक करत होते. गणेशचा मुलगा खूप मोठा होणार हे ऐकून गणेशची छाती अभिमानाने भरून यायची. त्यानं ठरवलं की रोहितला शहरात शिकवायला पाठवायचं. त्यासाठी त्यानं आणखीन कष्ट केले, आणखीन काम केलं. स्वतःचं आरोग्यसुद्धा विसरला. रोहित शहरात गेला, शिक्षण सुरू केलं. तो रोज बाबांशी फोनवर बोलायचा. बाबा, मी खूप मोठा होणार आहे. गणेश हसायचा आणि म्हणायचा की मला माहिती आहे बेटा, तू माझं स्वप्न आहेस. पण या सगळ्या आनंदात एक गोष्ट हळूहळू बदलत होती. आई सरिताचं आरोग्य. ती सतत थकत होती, खोकत होती, पण ती कधीही सांगत नव्हती. काही नाही, थोडासा थकवा आहे, ती एवढंच म्हणायची. एक दिवस मात्र ती काम करताना बेशुद्ध पडली. गणेश घाबरला. तिला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं की खूप उशीर झाला आहे. गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानं जे काही शक्य होतं ते केलं, पण काही दिवसांतच सरिता त्याला आणि त्याच्या मुलांना सोडून गेली. सरिता गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. ज्या घरात रोज तिचा आवाज, तिचं हसू, तिची धावपळ ऐकू यायची, त्या घरात आता फक्त आठवणीच उरल्या होत्या. प्रत्येक कोपऱ्यात तिचं अस्तित्व जाणवत होतं. स्वयंपाकघरात ठेवलेली तिची भांडी, अंगणात वाळत टाकलेली कपडे आणि भिंतीवर टांगलेला तिचा फोटो, हे सगळं पाहिलं की गणेशच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. पहिले काही दिवस तर तो पूर्णपणे हरवून गेला होता. रात्री तो झोपायचा नाही, फक्त छताकडे पाहत राहायचा. मनात एकच प्रश्न की आता पुढे काय. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर रोहितचा चेहरा यायचा आणि तो स्वतःला सावरायचा की मी कोसळलो तर माझ्या मुलाचं पुढे काय. त्यानं स्वतःला सावरलं, दुःख आतच दाबून ठेवलं आणि पुन्हा एकदा आयुष्याशी लढायला तयार झाला. आता तो फक्त एक बाप नव्हता, तो आई, बाप, मित्र सगळं काही झाला होता. रोहित शहरात शिकत होता. त्याला आईच्या जाण्याचा धक्का बसला होता. पण गणेशनं कधी त्याच्यासमोर स्वतःचं दुःख दाखवलं नाही. उलट तो फोनवर नेहमी हसूनच बोलायचा. कसं चाललंय बेटा, अभ्यासावर लक्ष दे, इथं सगळं ठीक आहे. रोहितला माहिती होतं की काहीच ठीक नाही, पण त्याच्या बाबांचा आवाज ऐकून त्याला ताकद मिळायची. तो स्वतःशीच म्हणायचा, मी काहीही झालं तरी बाबांचं स्वप्न पूर्ण करणार. रोहित दिवस रात्र अभ्यास करू लागला. त्यानं स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय होतं, बाबांना अभिमान वाटावा. गणेश इथे गावात अजून जास्त कष्ट करू लागला. आता त्याच्यासाठी जगण्याचं एकच कारण होतं, रोहित. तो सकाळी लवकर उठायचा, कामाला जायचा, संध्याकाळी थकून घरी यायचा आणि रात्री सरिताच्या फोटोसमोर बसून शांतपणे बोलायचा, बघ ना, आपला मुलगा खूप मोठा होणार आहे. तू असतीस तर किती आनंद झाला असता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे, पण तो दुसऱ्या दिवशी पुन्हा मजबूत बनून उभा राहायचा. काही वर्ष अशीच गेली आणि एक दिवस तो दिवस आला ज्याची गणेश अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. रोहितचा फोन आला. बाबा बाबा, मला खूप चांगली नोकरी मिळाली. क्षणभर गणेशला विश्वासच बसला नाही. काय, खरंच? हो बाबा, मोठ्या कंपनीत, चांगल्या पगारावर. त्या क्षणी गणेशच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मनातच सरिताला सांगितलं की बघ, आपलं स्वप्न पूर्ण झालं. गावात सगळीकडे बातमी पसरली, गणेशचा मुलगा मोठ्या नोकरीला लागला. लोक त्याचं कौतुक करू लागले. पण गणेश मात्र शांत होता, कारण त्याला माहिती होतं ही फक्त सुरुवात आहे. रोहित काही दिवसांनी घरी आला. त्याच्या अंगावर नीटनेटके कपडे, हातात बॅग, चेहऱ्यावर आत्मविश्वास. गणेश त्याच्याकडे पाहतच राहिला. हा माझा तोच रोहित आहे. त्याने त्याला मिठी मारली. त्या मिठीत वर्षानुवर्षांची मेहनत, प्रेम आणि त्याग दडलेला होता.
आता घरात पुन्हा आनंद आला होता. पैसे यायला लागले होते. घराची अवस्था सुधारली. छप्पर दुरुस्त झालं. नवीन वस्तू आल्या. पण गणेश मात्र तसाच साधा सरळ राहिला. पैसा आला म्हणून माणूस बदलायला नको, तो नेहमी म्हणायचा. आता त्याला एकच चिंता होती की रोहितचं लग्न. मी आज आहे, उद्या नसेल. त्याचं घर बसलेलं पाहायचं आहे. तो मनाशीच ठरवून बसला. त्यानं रोहितसाठी मुली पाहायला सुरुवात केली. गावात, नातेवाईकांत, ओळखींच्या लोकांत सगळीकडे चौकशी सुरू झाली. पण एक विचित्र गोष्ट घडत होती. रोहित प्रत्येक मुलीला नकार देत होता. नाही बाबा, अजून नाही. पहिल्यांदा गणेशनं दुर्लक्ष केलं. पण जेव्हा हे वारंवार होऊ लागलं तेव्हा त्याला शंका आली. एक दिवस त्यानं रोहितला शांतपणे जवळ बसवलं. बेटा, काही आहे का? मला सांगायचं. रोहित थोडा गप्प बसला. त्याच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. गणेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, मी तुझा बाप आहे, तुझा मित्र आहे. काही क्षण शांतता होती आणि मग रोहित बोलला की बाबा, मी एका मुलीवर प्रेम करतो. गणेशच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. असं आहे तर मग आधी का नाही सांगितलंस? रोहित म्हणाला. ती खूप चांगली आहे बाबा, पण एक समस्या आहे. काय? ती श्रीमंत घरातली मुलगी आहे. तिच्या घरच्यांना आपला संबंध मान्य नाही. क्षणभर गणेश शांत झाला. त्यानं आयुष्यभर गरिबीत काढलं होतं आणि त्याला माहिती होतं पैसा लोकांना बदलतो. पण त्यानं हार मानली नाही. तो म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. काही दिवसांनी तो स्वतः त्या मुलीच्या घरी गेला. मोठं घर, गाडी, सगळीकडे श्रीमंती. गणेश साध्या कपड्यात तिथे उभा होता. त्यानं नम्रपणे त्यांच्या आईवडिलांशी बोलायला सुरुवात केली. माझा मुलगा तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो आणि मी वचन देतो तिला कधी काहीही कमी पडू देणार नाही. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. तुमची आणि आमची दुनिया वेगळी आहे. पण गणेशनं काही हार मानली नाही. तो पुन्हा पुन्हा त्यांच्या घरी गेला. त्यांना शांतपणे समजावलं. त्याच्या डोळ्यांतली प्रामाणिकपणा त्यांनी पाहिला. शेवटी ते तयार झाले आणि रोहित आणि संचिताचं लग्न ठरलं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. गणेशच्या डोळ्यांत आनंद होता, कारण त्यानं पुन्हा एकदा आपल्या मुलासाठी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. त्याला वाटलं आता सगळं ठीक होईल, पण त्याला अजून माहिती नव्हतं की त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वादळ आता सुरू होणार आहे. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस म्हणजे जणू स्वप्नच होतं. घरात पुन्हा एकदा हसू आलं होतं. संचिताच्या येण्यानं घरात एक वेगळीच चैतन्याची लहर पसरली होती. गणेश तिच्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच पाहत होता. हे घर तुझंच आहे बाळा, तो प्रेमाने म्हणायचा. संचिता सुरुवातीला सगळ्यांशीच गोड बोलायची, आदराने वागायची. रोहित ऑफिसला जायचा आणि ती घरात नवीन नवीन गोष्टी करायची. सजावट, शॉपिंग, नवीन वस्तू. घर हळूहळू बदलत होतं. गणेश शांतपणे हे सगळं पाहत होता. त्याला आनंदही होत होता की माझ्या मुलाचं घर सुखात चाललंय, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक काळजीही होती. त्यानं आयुष्यभर पैपै साठवून कष्ट करून घर उभारलं होतं, त्यामुळे पैशांची किंमत त्याला खूप चांगली माहिती होती. एक दिवस त्यानं संचिताला शांतपणे सांगितलं की बाळा, खर्च करायला काही हरकत नाही, पण थोडी बचतही तितकीच महत्त्वाची असते. संसार म्हणजे फक्त आज नाही, उद्याचाही विचार करावा लागतो. संचिता बाहेरून शांत होती, पण तिच्या मनात मात्र हे शब्द टोचले. मला शिकवतात हे. मी काही गरीब घरातली मुलगी नाही, लाडाकोडात वाढलेली आहे मी. ती मनातच चिडली. त्या दिवसानंतर तिच्या वागण्यात हळूहळू बदल दिसायला लागला. ती आधीसारखी हसत नव्हती. बोलण्यात एक कोरडेपणा आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मनात गणेशबद्दल एक राग तयार होऊ लागला होता. तिला वाटायला लागलं, हे मला कंट्रोल करायला पाहत आहेत. रोहित मात्र अजूनही आपल्या बाबांचा खूप आदर करत होता. तो प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घ्यायचा. ही गोष्ट संचिताला अजून जास्त खटकायची. तो माझं ऐकत नाही, फक्त त्याच्या बाबांचंच ऐकतो, ती मनातच विचार करायची. हळूहळू ती रोहितचे कान भरू लागली. तुझे बाबा मला काहीही बोलतात, मला कमी लेखतात, मला काहीच कळत नाही असं समजतात. रोहित दिवसभर काम करून थकूनच घरी यायचा आणि हे सगळं ऐकायचा. सुरुवातीला त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. असं काही नसणार, माझे बाबा असे नाहीत, तो म्हणायचा. पण रोज रोज हेच ऐकल्यावर त्याच्या मनातही थोडी शंका निर्माण होऊ लागली. एक दिवस तो गणेशला म्हणाला, बाबा, आता काळ बदलला आहे, तुम्हीही थोडं बदलायला हवं. ते जुने विचार सोडा. गणेशनं त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. त्याच्या डोळ्यात
दुःख होतं, पण राग नव्हता. तो हळू आवाजात म्हणाला, बेटा, काळ बदलला असेल, पण मूल्य बदलायला नकोत. गरिबीला लाजू नये आणि श्रीमंतीला माजू नये. तो थोडासा थांबला आणि पुढे म्हणाला, मी तुझ्यावर काहीही बंधनं घालत नाहीत, पण तुझी बायको तू नसताना माझ्याशी चांगली वागत नाही, मला काहीही बोलते, माझा अपमान करते. हे ऐकून रोहित थोडा चिडला. असं होणारच नाही बाबा, तुम्हीच काहीतरी गैरसमज करत असाल, ती तशी नाहीच. त्या क्षणी गणेश काहीच बोलला नाही. त्याला समजलं की माझा मुलगा आता माझ्यावर जास्त विश्वास ठेवत नाही, तो तर बायकोचंच ऐकणार. तो शांत झाला. पण घरातली परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. संचिता आता उघडपणे वाद घालू लागली होती. गणेश काही बोलला तर ती उलट उत्तर द्यायची, तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही खूप जुन्या विचारांचे आहात. गणेश गप्प बसायचा, कारण त्याला घरात भांडणं नको होतं. पण संचिताच्या मनात आता एक वेगळाच विचार पक्का झाला होता. या म्हाताऱ्याला म्हणजेच गणेशला घरातून बाहेर काढायचं. ती संधी शोधत होती आणि एक दिवस ती संधी तिला मिळाली. गणेश रोज संध्याकाळी थोडा वेळ घराबाहेर जायचा, एकटेपण दूर करण्यासाठी. तर जवळच्या पार्कमध्ये बसायचा. तिथेच एक दिवस त्याची भेट झाली कुसुमशी. कुसुम ही तरुण मुलगी होती, साधी, निरागस, पण तिच्या डोळ्यांत एक वेदना होती. ती रोज पार्कमध्ये यायची, एकटीच बसायची. एक दिवस गणेशनं तिला विचारलं की बाळा, एवढी उदास का दिसतेस? सुरुवातीला ती काहीच बोलली नाही, पण हळूहळू ती त्याच्याशी बोलायला लागली. तिने सांगितलं की माझे वडील आता या जगात नाहीत, मला खूप एकटं वाटतं. गणेशच्या मनात काहीतरी हललं. त्यानं तिच्याकडे बघितलं आणि त्याला स्वतःची मुलगी पूजा आठवली. तो तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. तिला तो समजावू लागला, तिच्या आयुष्याबद्दल मार्गदर्शन करू लागला. कुसुमलाही त्याच्यात एक वडिलांची छाया दिसू लागली. तुम्हीही माझ्या बाबांसारखेच आहात, ती नेहमीच त्याला म्हणायची. हळूहळू त्यांची रोज भेट होऊ लागली. ते दोघंही पार्कमध्ये बसून बोलायचे. जीवन, संघर्ष, स्वप्न. गणेश तिच्यासाठी एक आधार बनला होता आणि कुसुम त्याच्या एकटेपणाचं औषध. ही गोष्ट गणेशनं आपल्या मुली पूजालाही सांगितली होती. एक मुलगी भेटली, तिचं कोणी नाही, तिला थोडं समजावतं आयुष्याबद्दल. पूजाही खुश झाली ऐकून. बाबा, तुम्ही खूप चांगलं काम करताय. पण संचितानं हे सगळं वेगळ्याच नजरेनं पाहिलं. तिच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं. रोज पार्कमध्ये जातात, एका तरुण मुलीसोबत बोलतात. तिच्या डोक्यात वाईट विचार सुरू झाले आणि एक दिवस तिनं ठरवलं, आता हाच मुद्दा वापरून त्यांना घरातून बाहेर काढायचं. ती रोहितकडे गेली आणि त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं विष त्याच्या कानात ओतायला तिनं सुरुवात केली. अरे, तुझे बाबा एका मुलीसोबत चुकीच्या संबंधात अडकलेले आहेत. क्षणभर रोहित स्तब्ध झाला. काय बोलतेस तू? माझे बाबा असे कधीच नाहीत. तो संतापला. पण संचिताने थांबायचंच नव्हतं. ती रडण्याचा अभिनय करतच म्हणाली की तुला विश्वास नसेल तर स्वतः बघ डोळ्यांनी. सगळे लोक बोलत आहेत, रोज पार्कमध्ये काय चालतं ते. रोहित गोंधळला. एका बाजूला त्याचे बाबा, ज्यांनी आयुष्यभर त्याच्यासाठी सर्व काही केलं, आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको, जिच्यासोबत त्याला पूर्ण आयुष्य घालवायचं होतं. त्याचं मन दोन भागांत तुटत होतं. त्या रात्री तो झोपलाच नाही. बाबा असे असू शकत नाहीत, पण संचिता खोटं का बोलेल? दुसऱ्या दिवशी त्यानं एक निर्णय घेतला. आज मी स्वतः पाहणार. तो ऑफिसमधून लवकर निघाला आणि थेट त्या पार्कमध्ये गेला जिथे गणेश रोज जात असे. पार्कमध्ये संध्याकाळचा वेळ. लोक फिरत होते, काही जॉगिंग करत होते, काही बाकावर बसले होते. रोहित दूर उभा राहून सगळं पाहत होता आणि अचानकच त्याची नजर एका दृश्यावर स्थिरावली. गणेश एका बाकावर बसला होता आणि त्याच्यासमोर कुसुम उभी होती. ती रडत होती. क्षणातच ती पुढे आली आणि गणेशच्या गळ्यात पडली. बाबा असं म्हणत ती रडू लागली. गणेश तिचे डोळे पुसत होता. रडू नको बाळा, सगळं ठीक होईल.
पण दुरून हे दृश्य पाहणाऱ्या रोहितला काहीच समजलं नाही. त्याच्या डोक्यात आधीच संशय भरलेला होता. त्याला फक्त एकच दिसलं की माझे बाबा एका तरुण मुलीला मिठी मारत आहेत. त्याच्या डोळ्यांत राग भरला. त्याने एक क्षणही तिथे थांबणं योग्य समजलं नाही. तो तिथून थेट घरी गेला. त्याच्या मनात एकच गोष्ट फिरत होती की माझी इज्जत, माझं नाव, लोक काय म्हणतील. त्या रात्री घरात वादळ आलं. गणेश नेहमीप्रमाणे शांतपणे घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मनात समाधान होतं की आज कुसुम थोडीशी तरी हसली. तो घरात पाऊल टाकतो आणि समोर रोहित उभा, डोळ्यांत राग, चेहरा लाल. बाबा, कुठे होतात तुम्ही? गणेश थोडा गोंधळला. पार्कमध्ये गेलो होतो बेटा. रोज जातो ना तसं. का? कोणाला भेटायला? गणेशच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. हो, एक मुलगी आहे कुसुम. तिचं कोणी नाही रे या जगात. तो शांतपणे बोलू लागला, पण रोहितनं त्याला मध्येच थांबवलं. बस करा, मला सगळंच माहिती पडलं आहे. गणेश चकित झाला. काय माहिती आहे? रोहित जोरातच ओरडला. तुम्ही त्या मुलीसोबत काय करता ते सगळंच. क्षणभर घरात शांतता पसरली. गणेशच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. काय बोलतोयस तू? तो हादरला. पण रोहित आता पूर्णपणे रागाच्या भरात होता. आई गेली म्हणून आता हे सगळं सुरू केलं का तुम्ही? लाज वाटत नाही का तुम्हाला असं करताना? हे शब्द ऐकून गणेशच्या हृदयावर जणू कोणीतरी वार केल्यासारखं झालं. अरे बाळा, काय बोलतोयस? ती मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. पण रोहित काहीच ऐकायला तयार नव्हता. जर असंच करायचं होतं तर दुसरं लग्न केलं असतं तेव्हा. पण हे असं आत्ता? गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं आयुष्यभर जपलेला सन्मान त्याच्या स्वतःच्या मुलानं एका क्षणात मातीमोल केला होता. तेवढ्यातच संचिताही मध्ये आली. ती तिरक्या नजरेनंच म्हणाली, आता नाटक करू नका. सगळं उघड झालंय. गणेशला आता सगळं काही समजलं. हे सगळं हिनेच केलंय. पण तो शांत राहिला. त्यानं शेवटचा प्रयत्न केला समजवायचा की रोहित, माझ्यावर विश्वास ठेव बेटा. मी काही चुकीचं केलं नाही. पण त्या क्षणी रोहितनं एक वाक्य बोललं जे ऐकून गणेश पूर्णपणे तुटला. मी सध्या कमवतो आता. हे घर माझं आहे आणि जर असं वागायचं असेल तर तुम्ही माझं हे घर सोडा. त्या शब्दांनी जणू वेळ थांबली. गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे बाळा, असं रागात बोलू नको, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. पण रोहित थांबला नाही. तुम्ही माझ्यासाठी काय केलं? काहीच नाही. हे ऐकून गणेशच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्यानं आयुष्यभर स्वतःचं सर्वस्व मुलासाठी दिलं. त्याच मुलाने आज त्याला विचारलं की तुम्ही माझ्यासाठी काय केलं? तेवढ्यातच संचितानं एक पिशवी भरली आणि गणेशच्या अंगावर फेकली. जा, निघा इथून. आम्हाला आता तुमची गरज नाही. रोहित शांत उभा होता. तो काहीच बोलला नाही. तो फक्त पाहत राहिला. गणेश थरथरत्या पायांनी त्याच्याकडे गेला. काय झालं बाळा, ते तरी सांग. तो विनवू लागला. पण तेवढ्यातच संचिताने त्याला जोराचा धक्का दिला. गणेश मागे पडणार होता आणि त्याच वेळी बाबा, एक आवाज घुमला. त्यांची मुलगी पूजा. ती धावतच आली आणि तिनं आपल्या वडिलांना पकडलं. तिनं ते दृश्य पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत राग भरला. तिनं संचिताच्या गालावर जोरात चापट मारली. माझ्या बाबांना हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? घरात तुफान भांडण सुरू झालं. रोहितनं बहिणीवर ओरडायला सुरुवात केली की इतकं प्रेम आहे ना बाबांवर तर घेऊन जा त्यांना तुझ्या घरी. पूजाने काहीही उत्तर दिलं नाही. तिनं फक्त आपल्या बाबांचा हात घट्ट पकडला आणि त्यांना म्हणाली की चला बाबा, इथे आपल्यासाठी आता काहीच उरलं नाही. त्या रात्रीचा तो क्षण जेव्हा गणेश स्वतःच्या घरातून बाहेर पडला, तो त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा पराभव होता. पूजाने बाबांचा हात घट्ट धरला होता, पण गणेशचे पाय मात्र जड झाले होते. हेच का ते घर जिथे मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं? आज मीच इथे परका झालोय. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते, पण उत्तर एकही नव्हतं. रात्र काळोखी होती. रस्त्यावर शांतता होती आणि त्या शांततेत एक बाप आतून पूर्णपणे तुटत होता. पूजा त्याला आपल्या घरी घेऊन आली. दरवाजा उघडला. तिचा नवरा समोर उभा होता. तो थोडासा चकितच झाला. अगं, एवढ्या रात्री?
आणि बाबा? पूजाच्या डोळ्यांत अश्रू होते. आत येऊ दे आधी. तिनं काहीही न सांगता बाबांना आत बसवलं. गणेश शांत बसला होता. डोळ्यांत त्याच्या पाणी होतं, पण आवाज नाही. काही वेळाने पूजाचा नवरा हळूच विचारतो की काय झालं. पूजा फुटलीच. तिने सगळं काही आपल्या नवऱ्याला सांगितलं, एक एक गोष्ट. संचिताचे शब्द, रोहितचा राग आणि शेवटी घर सोडा. हे ऐकून तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. तो गणेशकडे पाहत म्हणाला की बाबा, तुम्ही काळजी करू नका, हे घर तुमचंच आहे. हे ऐकून गणेशच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. जावई बापू, मी तुमच्यावर ओझं होऊ इच्छित नाही, तो हळू आवाजातच म्हणाला. ओझं? तो हसला. ज्यांनी इतकं चांगलं आयुष्य दिलं मला, तुमची लक्ष्मी दिली माझ्या घरी, ते ओझं कसं होऊ शकतात? तुम्ही माझेही बाबाच आहात. जावयाचं बोलणं ऐकून गणेशचं मन भरून आलं. त्या रात्री पूजाने बाबांसाठी अंथरूण घातलं, पण गणेशला काही झोप येत नव्हती. तो छताकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर एक एक आठवण येत होती. लहानपणचा त्याचा रोहित, त्याच्या शाळेचा तो पहिला दिवस, त्याने घेतलेलं पहिलं सायकल, त्याचा तो पहिला पगार. बाबा, हे तुमच्यासाठी. आणि आज तोच मुलगा मला म्हणाला की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. गणेशच्या छातीत वेदना उठली. तो हळूच उठला, खिडकीजवळ गेला आणि स्वतःशीच पुटपुटला की मी कुठे चुकलो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. पूजा चहा घेऊन आली. बाबा, चहा घ्या. गणेशनं कप हातात घेतला, पण त्याचा हात थरथरत होता. पूजा, हं बाबा. रोहित, ठीक आहे ना गं? हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. बाबा, तुम्ही अजूनही त्याचाच विचार करतात. गणेश हलकसं हसला. तो माझा मुलगा आहे गं. राग आला असेल त्याला, त्याचे जे ऐकले असेल, पण मनाने वाईट नाही तो. पूजाला काही बोलता आलं नाही. त्या दिवशी दुपारी गणेश नेहमीप्रमाणे पार्कमध्ये गेला. पूजा थोडी काळजीतच होती की बाबा पुन्हा तिकडेच. हो, कुसुम वाट पाहत असेल. पार्कमध्ये जाऊन यायचं आहे, तो म्हणाला. पार्कमध्ये कुसुम एका कोपऱ्यात बसली होती. तिचे डोळे सुजलेले होते. ती रात्रभर रडली होती, हे स्पष्ट दिसत होतं. गणेश जवळ गेला. काय झालं बाळा? ती त्याच्याकडे पाहते आणि लगेचच रडायला लागते. बाबा, मी कारण आहे ना या सगळ्यांचं. गणेश शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवतो. नाही बाळा, चूक तुझी नाही. चूक त्या लोकांची आहे जे नात्यांचा अर्थ समजत नाहीत. ती अजून जोरात रडते. माझ्यामुळे तुमचं घर तुटलं. गणेशचा आवाज थरथरला. घर तेव्हा तुटतं बाळा, जेव्हा विश्वास तुटतो. दोघंही काही वेळ शांत बसले. त्या शांततेत खूप काही होतं. एक बाप आणि एक मुलगी, दोघंही आपल्या आपल्या जखमा सांभाळत होते. त्या दिवशीपासून गणेशचं आयुष्य पूर्ण बदललं. तो आता रोज पूजाच्या घरी राहू लागला. सकाळी उठून देवाजवळ बसायचा, थोडं वाचन करायचा आणि संध्याकाळी पार्कमध्ये कुसुमला भेटायला जायचा. पण त्याच्या मनात एक रिकामी जागा होती, त्याचा मुलगा रोहित. दुसऱ्या बाजूला रोहितच्या घरातही शांतता नव्हती. संचिता जिंकली होती, पण त्याचं घर हरलं होतं. रोहित रात्री झोपत नव्हता. त्याच्या मनात सतत तेच दृश्य की बाबा घरातून बाहेर जात आहेत. त्याच्या कानात त्याचं स्वतःचं वाक्य घुमत होतं की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. एक दिवस तो अचानकच झोपेतून उठला आणि स्वतःशी म्हणाला की मी खूप मोठी चूक केली. पण त्याच्या शेजारी बसलेली संचिता त्याला म्हणाली, आता मागे वळून काय फायदा. रोहित शांत बसला, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच एक शंका आली. कदाचित मी चुकीचा होतो. माझे बाबा असे नाहीच. दिवस जात होते, पण रोहितच्या मनातली अस्वस्थता वाढत होती. घरात सगळं होतं, पैसा, सोय, शांतता, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. त्या घरात आता बाबा हा शब्द उरला नव्हता. एक दिवस सकाळी रोहित ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडला, पण त्याच्या मनात अचानक एक विचार आला. आज त्या पार्कमध्ये जाऊन बघावं. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं तो का जातोय, पण मन त्याला तिकडेच खेचत होतं. तो पार्कमध्ये पोहोचला. संध्याकाळची वेळ होती. लोक नेहमीप्रमाणे तिथे फिरत होते आणि दूर एका बाकावर त्यानं पाहिलं की गणेश आणि कुसुम.
दोघंही शांत बसले होते. रोहित थोडा लांब उभा राहिला. यावेळी त्यानं स्वतःला थांबवलं. आज काहीही निष्कर्ष काढायचा नाही, फक्त पाहायचं, ऐकायचं. काही वेळानं कुसुम हळू आवाजातच बोलू लागली. बाबा, मला भीती वाटते. काल पुन्हा ते लोक आले होते हो घरी. गणेश काळजीत पडला. कोण लोक? तेच जे मला जबरदस्तीने घेऊन जायला बघत होते. मला अजिबात लग्न करायचं नाही. मला शिकायचं आहे अजून. हे ऐकून रोहित चकित झाला. काय? तो अजून जवळ गेला, पण लपूनच. कुसुम रडतच म्हणत होती, आता तर मी एकटी आहे म्हणून ते मला वाईट कामासाठी वापरायला बघत आहेत. गणेशच्या डोळ्यांत राग आला. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, कोणी तुला हातही लावू शकत नाही बेटा. तू मला माझ्या पूजासारखीच आहे, तो ठाम आवाजात म्हणाला. हे ऐकून रोहितचं हृदय धडधडू लागलं. हे काय चाललंय? कुसुम पुढे म्हणाली, बाबा, तुम्ही नसतात तर मी कदाचित जिवंतच नसते आज. ती रडत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं सांभाळलं, रोज मला जिवंत राहण्यासाठी प्रेरणा दिली. हे शब्द रोहितच्या कानात घुमले. मुलीसारखं? त्याच्या डोळ्यांसमोर अचानक सगळं चित्र बदलू लागलं. तो ज्या गोष्टीला चुकीचं समजत होता ते तर एक पवित्र नातं होतं. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. हे मी काय केलं? बायकोचं ऐकून बापावरच संशय घेतला. तो थरथरला. त्याने त्या दिवशी पहिल्यांदाच पूर्ण सत्य ऐकलं होतं. तो हळूच मागे फिरला. त्याच्या पायांनी दिशा नव्हती, मनात फक्त पश्चाताप होता. त्या रात्री तो घरी गेला. संचिता टीव्ही पाहत बसली होती. कुठे गेला होतास? ती त्याला विचारते. रोहित शांत होता. तो तिच्यासमोर बसला आणि थेट तिला विचारलं, तू मला जे काही सांगितलं होतंस ते सगळं खोटं होतं ना? तू मनाने जोडून सांगितलं होतं ना? संचिता थोडी गोंधळली, पण लगेच सावरली. काय म्हणायचं आहे तुला? रोहितचा आवाज कडक झाला. बाबांबद्दल, त्या मुलीबद्दल, सगळं. संचिता चिडली. मी काही खोटं बोलले नाही. रोहितनं टेबलवर हात आपटला. बस, मी आज सगळं माझ्या कानांनी ऐकलंय, सगळं डोळ्यांनी पाहिलं आहे. घरात शांतता पसरली. संचिताचा चेहरा उतरला. तू पार्कमध्ये गेला होतास? ती हळू आवाजात विचारते. रोहितच्या डोळ्यांत राग होता. हो, आणि आज मला सगळं कळलं की माझे बाबा काय आहेत ते आणि तू काय आहेस. हे ऐकून संचिता थोडी मागे सरकली. मी फक्त तुझ्या भल्यासाठी हे सगळं केलं. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. भलं? रोहित हसला. तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मी माझ्या बाबांना घराबाहेर काढलं आणि कारण तू माझी स्वतःची बायको. संचिता गप्प बसली, कारण आता तिच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. रोहित उठला. त्यानं दरवाजा उघडला आणि ठाम आवाजातच तिला म्हणाला, मी माझ्या बाबांना परत आणायला जातोय. त्या क्षणी पहिल्यांदाच तो खऱ्या अर्थाने त्या बापाचा मुलगा झाला होता. तो बहीण पूजाच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडला. समोर पूजा उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही त्याच्याबद्दल राग होता, पण त्याहून जास्त दुःख होतं. काय हवंय आता? ती थेट त्याला बोलली. रोहित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. ताई, बाबा कुठे आहेत? त्याचा आवाज तुटत होता. पूजानं काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग बाजूला झाली. आत ये. रोहित आत गेला आणि समोर गणेश बसले होते, शांत पण आतून खूप काही सहन केलेले. बाबा? रोहितचा आवाज ऐकून त्यांनी वर पाहिलं. त्यांच्या नजरेत ना राग होता ना द्वेष, फक्त एक खोल शांतता होती. रोहित त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या पायावर कोसळला की बाबा, मला माफ करा. तो जोरात रडत होता. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुमचं मन तोडलं. मी तुमचं बोलणं सगळं नाकारलं. गणेश शांत होते. त्यांनी त्याला लगेच उचललं. नाही नाही, कारण काही वेदना अश्रूंनीच बाहेर पडायला हव्यात. काही क्षणांनी त्यांनी हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, उठ बाळा. रोहित उठला, पण डोळ्यांत अपराध होता. बाबा, चला ना घरी. तो विनवू लागला. तुमच्याशिवाय
घर रिकामं आहे आपलं. गणेश काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळूच विचारलं, घर घर म्हणजे काय असतं माहिती आहे का तुला? रोहित गप्प बसला. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत रे बाळा. घर म्हणजे आपला विश्वास, आदर आणि प्रेम. त्यांचा आवाज शांत पण ठाम होता. आणि जिथे हे तीनही तुटतात तिथे घर राहत नाहीत, फक्त 4 भिंती उरतात. रोहितच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाबा, मला एक संधी द्या, मी सगळं ठीक करेन. गणेश हलकंसं हसले. तू उशीर केलास बाळा. हे ऐकून रोहित हादरला. पण मी तुला माफ केले, कारण तू माझा मुलगा आहेस. हे ऐकून रोहितच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा आला. पण पुढचंच वाक्य त्याला पूर्णपणे तोडून गेलं. पण मी आता तुझ्यासोबत राहायला परत येऊ शकत नाही. घरात शांतता पसरली. पूजा आणि तिचा नवरा दोघंही स्तब्ध उभे होते. का बाबा? रोहितच्या आवाजात वेदना होती. गणेश शांतपणे म्हणाला, कारण जिथे माझ्या सन्मानाला किंमत नव्हती तिथे पुन्हा जाऊन मी स्वतःलाच हरवेन. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. आणि आता मला माझं उरलेलं आयुष्य स्वतःच्या सन्मानाने जगायचं आहे. रोहित पूर्णपणे कोसळला. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्या दिवशी त्याने आपले बाबा परत मिळवले, पण त्यांचं घर कायमचं गमावलं. काही महिने गेले. जीवन पुढे सरकत राहिलं, पण प्रत्येकासाठी काहीतरी बदलून गेलं होतं. रोहित तो बाहेरून पूर्वीसारखाच होता. नोकरी, पैसा, घर, पण आतून तो रोज थोडा थोडा तुटत होता. दररोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पाहताना त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. ज्याने आपल्या बाबांना घराबाहेर काढलं तो मीच आहे, त्यांचा मुलगा. तो स्वतःलाच रोज शिक्षा देत होता. एक दिवस संचिता त्याच्यासमोर येऊन बसली होती. तिच्या डोळ्यांतही आता अहंकार नव्हता, फक्त आणि फक्त अपराध होता. रोहित, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, ती हळू आवाजातच त्याला म्हणाली. रोहित शांत बसला. मी चुकीचे होते. हे शब्द ऐकून रोहितनं वर पाहिलं. मी जे काही बोलले ते सगळं खोटं होतं. आज मी मान्य करते, ती म्हणाली. घरात पुन्हा शांतता पसरली. मला बाबांचा राग येत होता. ते सारखं मला रोकटोक करायचे म्हणून, ती रडत होती. पण मी विचार केला नाही की मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करते आहे. रोहितच्या डोळ्यांत अश्रू आले. तू फक्त बाबांचंच नाही, माझंही पूर्ण आयुष्य बदलून टाकलंस, तो हळू आवाजातच तिला म्हणाला. संचिता खाली पाहत म्हणाली की मला माफ कर, शक्य असेल तर. रोहित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, माफ करतो, पण जे हरवलंय ते आता परत येणार नाही ग. दुसऱ्या बाजूला कुसुमचं आयुष्य पूर्णपणे तिकडे बदललं होतं. ती आता खूप अभ्यास करत होती, रात्रंदिवस मेहनत करत होती, कारण तिच्याकडे एक कारण होतं की बाबांचा अभिमान बनायचं. गणेश तिच्यासोबत उभे होते, प्रत्येक पावलावर, प्रत्येक अपयशात, प्रत्येक यशात. वर्ष गेली आणि एक दिवस तो क्षण आला. कुसुम एका मोठ्या पदावर निवडली गेली, एक मोठी अधिकारी झाली. स्वतःच्या कष्टावर ती उभी राहिली. त्या दिवशी तिने सर्वात आधी कुणाला मिठी मारली असेल तर ते म्हणजे तिचे मानलेले बाबा, म्हणजेच गणेश. तिच्या डोळ्यांत आनंद होता आणि गणेशच्या डोळ्यांत तिच्यासाठी अभिमान. आज माझी मुलगी जिंकली, ते आनंदाने म्हणाले. काही दिवसांनी एक कार्यक्रम आयोजित केला गेला. कुसुमला सन्मानित करण्यासाठी मोठमोठे लोक तिथे आले होते. सगळीकडे तिचीच चर्चा होती. स्टेजवरती उभी होती, आत्मविश्वासाने भरलेली मुलगी. तिनं भाषण सुरू केलं. आज मी इथे उभी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही. ती थांबली आणि स्टेजच्या खाली बसलेल्या गणेशकडे तिनं थोडा वेळ पाहिलं आणि म्हणाली, त्या माणसामुळे. त्यांनी मला मुलगी म्हणून स्वीकारलं. सगळ्यांच्या नजरा गणेशकडे वळाल्या. ज्यांनी मला शिकवलं की नातं रक्ताचं नसतं, मनाचं असतं. तिने त्यांना स्टेजवर बोलवलं. गणेश थोडे लाजतच वर आले आणि कुसुमनं सर्वांसमोर त्यांच्या पायाला हात लावला. हे माझे बाबा आहेत. तो क्षण सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता. दूर उभा असलेला तो रोहित हे सगळं पाहत होता.
त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्याच्या होठांवर हलकंसं हसू होतं. माझे बाबा आज कुणाचा तरी अभिमान आहेत, तो हळूच पुटपुटला. त्यानं टाळ्या वाजवल्या, पण मनात एक वेदना होती. हा अभिमान त्यांना माझ्यामुळेही मिळायला हवा होता. कार्यक्रम संपला, लोक निघून गेले. रोहित हळूच गणेशकडे गेला. बाबा. गणेश वळले. दोघांच्याही नजरा भिडल्या. काही क्षण काहीच बोलणं झालं नाही. मग गणेश हळूचच म्हणाले, कसा आहेस बेटा? रोहित हसला, डोळ्यांत पाणी घेऊन. ठीक आहे, शिकतोय अजून, म्हणाला. गणेशनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जीवन शिकवतंच बेटा, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दोघंही शांत उभे होते, पण यावेळी शांततेत तुटले पण नव्हतं, तर एक स्वीकार होता. मित्र आणि मैत्रिणींनो, बापाने मुलाला माफ केलं, पण स्वतःचा सन्मान निवडला. मुलाने माफी मिळवली, पण आपला बाप गमावला. आणि एक मुलगी, ती फक्त मुलगीच नाही राहिली, ती मुलगा बनली, आधार बनली, आज बापाचा अभिमान बनली. कधी कधी आयुष्य आपल्याला सगळं देतं, पण आपणच त्या सगळ्यात सर्वात मौल्यवान गोष्ट हरवून बसतो. पैसा, घर, नोकरी, प्रतिष्ठा हे सगळं परत मिळू शकतं, पण एकदा तुटलेलं नातं, दुखावलेलं मन आणि दूर गेलेला बाप हे परत मिळवणं इतकं सोपं नसतं. बाप कधी मोठ्या शब्दांत प्रेम दाखवत नाही, तो फक्त शांतपणे आपल्या लेकरांसाठी जगत राहतो. स्वतःच्या इच्छा मारतो, स्वतःचं आयुष्य मागे टाकतो आणि आपल्या लेकरांच्या आनंदातच आपलं सुख शोधतो. पण जेव्हा त्याच बापावरचं संशय घेतला जातो, त्याच्याच प्रेमालाच प्रश्न विचारले जातात, तेव्हा तो बाप तुटतो. रडत नाही, बोलत नाही, फक्त आतून पूर्णपणे शांत होतो. आणि त्या शांततेतच एक अंतर निर्माण होतं, जे कितीही प्रयत्न केले तरी भरून निघत नाही. माफी मिळते, हो. बाप कधीही काहीही झालं तरी आपल्या मुलांना माफ करतो, कारण त्याचं प्रेम असतंच असं अनमोल. पण माफी म्हणजे सगळं पूर्वीसारखं होणं नाही. काही गोष्टी माफीनंतरही कायम बदललेल्या राहतात. रोहितला माफी मिळाली, पण त्याने त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला आणि ही जाणीव त्याला रोज आतून तोडत राहिली. दुसरीकडे एक मुलगी उभी राहिली, जिला कोणी आपली मानलं नव्हतं. तीच कोणाच्या तरी आयुष्याचा आधार बनली. तिने दाखवून दिलं की नातं रक्ताचं नसतं, तर मनाचं असतं. तिने वडिलांचा सन्मान जपला, त्यांना प्रेम दिलं आणि त्यांच्या आयुष्याचा अभिमान बनली. कारण खरं सांगायचं तर मुलगा जन्माला येतो, पण मुलगा त्यासाठी बनावं लागतं आणि ते प्रत्येकाला जमतंच असं नाही. शेवटी एकच सत्य उरतं, आईवडील हे आयुष्यातले एकमेव नाते असतं, जे कधीच आपल्याकडून काहीच मागत नाहीत. फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडा आदर. आणि आपणच जर त्यांना दुखावलं, तर आयुष्यभर कितीही यश मिळालं तरी मनाच्या एका कोपऱ्यात एक रिकामेपण कायम राहणार. म्हणून वेळ असतानाच त्यांना जपा, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणीच उरतात आणि पश्चाताप. आणि तो पश्चाताप संपूर्ण आयुष्यभर आपली साथ काही सोडत नाही. आता स्वतःलाच एकदा विचारा, तुम्ही शेवटचं कधी तुमच्या आईवडिलांसोबत शांत बसून बोललात? त्यांच्या डोळ्यांतला थकवा कधी ओळखलात? त्यांच्या मनातलं न बोललेलं प्रेम कधी ऐकलंय? आज ते तुमच्यासोबत आहेत, पण उद्या असतीलच याची खात्री आहे का? आणि जर ते नसतील, तर एकदा अजून बोलायला हवं होतं. हा पश्चाताप तुम्ही सहन करू शकाल का? आपल्या प्रेमळ आई वडिलांवर किती प्रेम करतात त्यांच्याबद्दल 2 शब्द नक्कीच कॉमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. जर स्टोरी मनाला भिडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.